अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता नवरात्री चालू आहे, आपल्या सेवा सुरू आहेत, दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत. तर आता अष्टमीला आपल्याला हवन करायचं आहे. कोणी कोणी नवमीला करतं, पण शक्यतो अष्टमीला करायचं आहे. बघा, आपल्या घरात दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत, प्रत्येकाच्या घरी चालूच असतील असे आशा बाळगते. ज्यांच्या घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू नाहीत ते सिद्धकुंजिका स्तोत्राचे तर पठण अवश्य करत असतील असं सुद्धा मी ग्राह्य धरते. बघा, कोणी दुर्गा सप्तशतीचे तुम्ही 14 पाठ केले असतील, 28 पाठ केले असतील, 5 पाठ केले असतील, 7 पाठ केले असतील किंवा 9 केले असतील किंवा 1 केला असेल, तरीसुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे. आता हवन कसं करायचं? हवन म्हटले की खूप जास्त मोठं असं काही नाही आहे. हवन तुम्हाला घरच्या घरी व साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. जास्त गाजावाजा करायचा आहे, जास्त काही खर्च करायचा आहे असं काही नाही आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला जमेल तसे आपल्याला हवन करायचं आहे. शेवटी बघा, आपला भाव महत्त्वाचा, त्यामुळे आपण घरच्या घरी हवन कसं करायचं ते पाहायचं आहे. आता तुम्ही घटस्थापना केली असेल, नाही प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झाली असेल, अखंड दिवा लावला असेल, पण काही ताई व दादांच्या घरी अखंड दिवा लावला असेल किंवा नाही, घटस्थापना केली असेल किंवा नाही, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील किंवा नाही केले तर चालतात. बघा, तुम्ही बाकीच्या तर सेवा करताय ना, तुम्ही नवदुर्गेच्या 9 रूपांना पोचताय ना, त्यांची सेवा करताय ना, काहीतरी तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही हवन करा. बघा, घरामध्ये हवन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते. आपल्या घरात आई जगदंबा, आई भगवती सूक्ष्म रूपात वास करत असते. त्यामुळे आपण हवन करायचे आहे. हवन केल्याने आपल्याला भरपूर फायदा मिळतो. ज्या प्रकारे अष्टमीला कन्यापूजनाला महत्त्व आहे, त्याच प्रकारे नवमीला हवन करणाऱ्या हवनला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे हवन आणि नवमीलाच करायचं आहे. बघा, तुम्ही जर पाठ करत असाल नवदुर्गेचे, म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल, 14 पाठ असतील, तुमचे 9व्या दिवशी पाठ संपतात, तर तुम्ही अष्टमीला कसं बरं हवन करणार? नाही करायचं. तुम्ही नवमीलाच हवन करायचं आहे. काही काही घरात अष्टमीला करतात, पण नवमीला केलेल्याचं फळ तुम्हाला दुप्पट मिळतं. त्यामुळे आवर्जून नवमीला तुम्ही हवन करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे. बघा, आई भगवती आपल्या घरात वास करत असते. कोणती आता तुम्ही कोणती इच्छा मागितली असेल, नसेल जरी मागितली, तर आपल्या आईला, आपल्या लेकराला काय हवं आहे, आपल्या लेकराच्या मनात काय आहे ते आपल्या आईला माहीत असतं. आपली आई जगदंबा, आपली आई भगवती, आई जगदंबा हिला सर्व काही माहीत असतं. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, चिंता नका करू, काळजी नका घेऊ. तुम्ही काळजी नका करू. तुमचे सर्व दुःख माता दुर्गा हरून नेणार आहे. आपली आई जगदंबा, आई भगवती तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा केली आहे ती आपल्या आईपर्यंत पोचतच असते. त्यामुळे आपल्याला हवन करायचं आहे. हवन म्हणजे काय? देवीच्या मंत्र व स्तोत्राने आपल्याला स्वाहाकार करायचा असतो, म्हणजे हवन करायचं असतो. बघा, जेव्हा आपण स्वाहाकार करतो, हवन करताना आपण जेव्हा स्वाहाकार करतो, स्वाहा, त्यावेळेस माता दुर्गा, आपली आई जगदंबा, आई भगवती तोंड उघडत असते. तो प्रसाद म्हणून, एक प्रकारे जो आपण स्वाहाकार टाकतो, आहुती देतो, तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असते. त्यामुळे आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. स्वाहाकार हा आपल्याला विशिष्ट पद्धतीने करायचा असतो. बघा, आपल्याला तो कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे स्वाहाकार करताना आई भगवती तोंड उघडत असते. त्यामुळे तुम्हाला स्वाहाकार आहुती व्यवस्थित द्यायची असते. आता बघा, ज्या घरात दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत त्यांनी आवर्जून हवन करायचेच आहे. पण ज्यांच्या घरी नाही चालू त्यांनी हवन केले तरीसुद्धा चालते, पण कराच, शक्यतो करा. हवन केल्याने तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. आता हवनमध्ये काय काय सामग्री वापरायची, काय काय करायचं ते सुद्धा तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे, दाखवणारच आहे कशा प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहात, पारायण करत असाल, तर तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे जास्त काही जल्लोषात गाजावाजा करायचा असं काही नाही आहे. तुम्हाला हवन करायचं आहे. हवनमध्ये स्वाहाकार करायचा आहे. बघा, हवन केल्याने भरपूर तुमचे प्रश्न सुटतील, भरपूर तुमचे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हवन करायचे आहे. उद्यापन कसं करायचं? तर जी तुम्ही आहुती देताय, जे तुम्ही स्वाहाकार करताय, तोच दुर्गा देवीचा प्रसाद आहे, नैवेद्य आहे. ज्या का तुम्ही सेवा केल्या, ज्या तुम्ही आरत्या करता, तोच प्रसाद आहे, तोच नैवेद्य आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं. तेच उद्यापन आहे. तुमच्या दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन म्हणजेच हवन आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही हवन करायचेच आहे. त्या दिवशी तुम्ही देवीला भाजी भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तरी ती गोड मानून घेते. या दिवशी आपण महाराष्ट्रात आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या घरी म्हणजे
पारंपरिक पद्धतीने आपण करतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बघा. कोणाकोणाच्या घरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवत असतील, कोणी कशाचा दाखवत असतील बघा. आमच्या घरी तर पुरणपोळीचा असतो, पुरणपोळी आम्ही करतो, पुरणपोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येकाच्या घरी वेगळं असते, त्यामुळे भाजी भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो. देवी आई म्हणत नाही, हा बाबा मला हाच नैवेद्य पाहिजे, मी हा नैवेद्य दिल्यानंतरच तुला प्रसन्न होणार आहे, असं नसतं. आपल्या भक्ताने आपल्यासाठी केलेली सेवा पूर्ण मनापासून केली का, त्या सेवेवरती विश्वास किती आहे, श्रद्धा किती आहे, हीच देवी आई पाहत असते. त्यामुळे आवर्जून कोणतीही सेवा करा पूर्ण श्रद्धेपासून, पूर्ण त्या विश्वास ठेवून, त्या सेवेवरती विश्वास ठेवून व पूर्णतः अंतःकरणातून सेवा करा. त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळतेच मिळते. बघा आता आपण पाहूया हवन कसं करायचं. चला तर मग पाहूया. अशा पद्धतीने आता आपण हवन करणार आहोत. हवन करण्यासाठी तुम्ही हवनकुंडसुद्धा घेऊ शकता. जर तुमच्याकडे हवनकुंड अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडे जे ताट असतं पूजेचं ताट ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्या पूजेच्या ताटामध्ये थोडीशी माती टाकून घ्यायची आहे व नंतर त्याच्यावरती आपल्याला हवन करायचं आहे. अशा प्रकारे माती टाकून घ्या व आपल्याला जे पूजेमध्ये साहित्य लागणार आहे ते सर्व आपण घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य आहे तुम्ही पाहू शकता. या समिधा आहेत, समिधा तुम्हाला घ्यायच्या आहेत. गौरी घ्यायच्या आहेत, गौऱ्या म्हणजे गावाकडे शेणकूट म्हणतात, गौऱ्या घ्यायच्या आहेत. तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज अवेलेबल होऊन जाईल. व जे आहुती देणार आहोत ज्याने आपण ते सर्व आहे, म्हणजे तांदूळ आहे, काळे तीळ आहेत, पांढरे तीळ आहे, साखर आहे, तुम्ही जवसुद्धा घेऊ शकता. नंतर तुम्ही ज्वारीच्या लाह्या, मक्याच्या लाह्या, या लाह्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता बघा हे शेणकूट आहे म्हणजे गौरी आहे, ते आपल्याला तोडून घ्यायचे आहे व व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहे. तुम्ही ही गौरी अशी ठेवून द्या व यातल्या समिधा तुम्हाला याच्यावरती काहीतरी ठेवायच्या आहेत. समिधा म्हणजे काय, वेगवेगळ्या झाडांच्या काड्या असतात त्या समिधा असतात. त्या एकाच गट्ट्यात आपल्याला अवेलेबल होऊन जातात, म्हणून वेगवेगळं घ्यायची काही आपल्याला गरज नसते. हे बघा अशा प्रकारे समिधा वगैरे व्यवस्थित ठेवून द्या. समिधा ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघा आता या समिधा ठेवल्या आहेत. नंतर तुम्हाला कापूर लागणार आहे, तुम्ही कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर घ्या. भीमसेनी कापूर बघा, जितका आपल्या घरामध्ये भीमसेनी कापराचा वापर कराल तितकं तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जी काही तुमच्या घरात वाईट शक्ती, वाईट बाधाचा प्रभाव आहे तो निघून जाण्यास मदत होईल व नवरात्रीत हवन केल्याने तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्यामुळे भीमसेनी कापूर घ्या. नसेल तुम्हाला अवेलेबल होत नसेल किंवा तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूरसुद्धा वापरू शकता. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता एक वडी मी खालच्या साईडला ठेवून देते व एक वरती ठेवून देते, म्हणजे पेटताना ते व्यवस्थित पेटेल. अशा प्रकारे कापूर समिधा आपल्याला ठेवायचे आहेत व नंतर आपल्याला थोडंसं याच्यावरती तूपसुद्धा टाकायचं आहे. थोडंसं टाका, पहिल्यांदा थोडंसं टाका व नंतर आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे. बघा हा नवरात्रीत आपल्याला हवन का करायचं असतं तर खरं तर नवमीला हवन करायला पाहिजे. काही लोक अष्टमीला करतात, पण आपण नवमीला हवन करायला हवं. जेव्हा तुम्ही नवदुर्गा सप्तशतीचे म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असता तेव्हा तुम्हाला हवन करायचंच असतं. ज्या प्रकारे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशती तुम्ही पाठ करताय तर तुम्हाला हवन करायचंच आहे. बघा आपल्या घरात आपल्या आई भगवती साक्षात विराजमान असते, म्हणजे सूक्ष्म रूपात असते. त्यामुळे तिला आता दुर्गा सप्तशती उद्यापन म्हणजे काय बघा, तुम्ही जे हवन करणार आहात तेच तुमच्या दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन आहे. तर तोच नैवेद्य आहे, तोच देवीसाठी प्रसाद आहे, आपल्या आईसाठी प्रसाद आहे. त्यामुळे तुम्हाला हवन करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. बघा दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओवीने तुम्ही स्वाहाकार देऊ शकता. हवन करूनच तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं किंवा तुम्ही जी काही सेवा केली आहे त्या सेवेचं उद्यापन करायचं असतं. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नसते, म्हणजे वेगळं काही उद्यापन करायची याची गरज नसते. त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे हवनच करायचं आहे. आता आपण अग्नी प्रज्वलित करून घेतली आहे. आपण आता काय करायचं आहे बघा, आपल्याला आहुती द्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे. त्यावेळेस स्वाहाकार म्हणायचा नाही, गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला स्वाहाकार करायचा नाही, फक्त गणपती बाप्पाचे आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि तुपाने तुम्हाला करायचं आहे. आता खीर वगैरे घेतली नाही, खिरीने पण स्वाहाकार करतात, पण आता तुपाने तुम्हाला स्वाहाकार करायचे नाही. प्रथम गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे. कसं, ओम गणपते नमः,
ओम गणगणपते नमः. 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 अशा प्रकारे पहिल्यांदा गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे आपल्याला व नंतर आपल्याला अग्निदेवतेचं आवाहन करायचं आहे. अग्निदेवतेला सुद्धा विसरायचं नाही. अग्निदेवतेचं सुद्धा आपल्याला आवाहन करायचं आहे. आता अग्निदेवताचा मंत्र कोणता? ओम अग्निदेवताय नमः. 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 अशा प्रकारे तुम्हाला अग्निदेवतेला सुद्धा आवाहन करायचं आहे. अग्निदेवतेचं आवाहन झाल्यानंतर तुम्ही आपल्या जी कुलदेवी आहे, तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे. आता हे तूप तुम्ही साईडला ठेवून द्या. तुम्हाला नंतर बघा हे आपण स्वाहाकार करण्यासाठी हे सर्व साहित्य घेतलं आहे. साखर, पांढरे तीळ, काळे तीळ व तांदूळ. तसेच आपल्याकडे बघा हवन सामग्री म्हणून आपल्याकडे हा पूजेच्या साहित्यामध्ये भेटून जातो. याच्यात सर्व काही असतं, सर्व प्रकारचे वनस्पती वगैरे सर्व काही मिक्स असतं. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे घ्यायचं आहे व घरातलं थोडंसं म्हणून तुम्ही हे सर्व घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण घ्यायचं आहे. आता याचा आपण स्वाहाकार करणार आहोत. जास्त लागत नाही. तुम्ही एकदा पुढे आणला की तुम्हाला भरपूर दिवस तो जातो. बघा अशा प्रकारे यामध्ये इतकं सारं सर्व काही असतं. हे बघा, बघू शकता तुम्ही सर्व काही आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला हे आहुती द्यायची आहे. अगोदर तुम्ही हे सर्व काही आहे ना हे मिक्स करून घ्या. सर्व मिक्स करून घ्या. तुमचे जे घरातले साहित्य आहे, पूजेचं साहित्य आहे ते सर्व. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही तर तुम्ही नवार्णव मंत्राने सुद्धा आहुती देऊ शकता. आता आहुती म्हणजे काय बघा. आता इथे तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. स्वाहाकार कसा? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. 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 स्वाहा म्हटल्यानंतरच तुम्हाला आहुती द्यायची आहे. त्याच्या अगोदर तुम्ही टाकायचं नाही. मंत्र म्हणता म्हणता आतमध्येच टाकायचं नाही. अशा प्रकारे तुम्हाला आहुती द्यायची आहे. बघा तुम्ही हे 108 वेळा या मंत्राची आहुती द्यायची आहे. आता खीर नाही आहे, तुम्ही खिरीची सुद्धा आहुती द्यायची आहे. आणि तुम्ही स्वाहाकारसाठी आवर्जून कळकळीची विनंती आहे, आवर्जून पुरणाचे मोदक, छोटे छोटे पुरणाचे मोदक किंवा पुरणाचे गोळे किंवा पुरणपोळीला जास्त तूप लावून तुपात भाजलेली पुरणपोळी त्याचा सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता. आवर्जून करा, कारण देवी आईला पुरणाची पोळी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही पुरणाच्या पोळीची आहुती आवर्जून द्या या दिवशी. त्यावेळेस तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. व ज्यांनी नवचंडी यज्ञ होण्यासारखे म्हणजे 14 पाठाचे तुम्ही पाठ केले आहेत दुर्गा सप्तशतीचे, तर तुम्ही आवर्जून 21 पुरणाचे दिवे करून देवीला आरती ओवाळा पुऱ्या 21 पुरणाच्या दिव्यांनी. बघा अशा प्रकारे तुम्हाला आहुती द्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. अशा प्रकारे तुम्हाला आहुती द्यायची आहे. लास्टला म्हणजे तुम्हाला लास्ट हे सर्व आहुती द्यायची आहे. अगोदर गणपती बाप्पाचं आवाहन, नंतर अग्निदेवतेचं आवाहन व नंतर आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणा किंवा नवार्णव मंत्राने तुम्ही स्वाहाकार करायचा आहे. आता कुलदेवीचा मंत्र बघा. ओम तुळजाभवानी देव्ये नमः स्वाहा. 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 अशा प्रकारे तुम्हाला आहुती द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही हवन करा, आवर्जून करा. तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असले नसले, अखंड दिवा लावला असला नसला, तुम्ही नवरात्रीत नवरात्रीत नवदुर्गेच्या 9 रूपांना पूजताना, त्यामुळे तुम्ही
हवन करायचेच आहे. तुमच्या घरात अष्टमीला हवन करू नका. शक्यतो तुम्ही नवमीला हवन करण्याचा प्रयत्न करावा. अष्टमीला कन्यापूजन करायचं आहे. अष्टमीला कन्यापूजन करा, देवीची ओटी भरा. तसेच नवमीला तुम्हाला हवन आवर्जून करायचं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात आपापल्या घरात हवन करायचं आहे. घरच्या घरी साध्या व सोप्या पद्धतीने आपल्याला हवन करायचं आहे. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.